पुण्यात गोंदवलेकर महाराजांचं मठ हे माहिती होतं, पण बघण्याचा योग आला नाही. तर काल महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतल्यानंतर सारसबागेपासून पर्वती अगदी जवळ होतं, म्हणून आम्ही पर्वतीला आलो आणि तिथे हा गोंदवलेकर महाराजांचा मठ आम्हाला दिसला. तर आम्ही इथेच आता दर्शन घेण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांची मूर्ती आहे आणि त्यानंतर इथे सगळे त्यांचे फोटो लागलेले आहेत. अशा प्रकारे तिथे हॉल आहे, जिथे भजन, नामस्मरण नेहमी होत असतं. आम्ही दुपारच्या वेळी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि तिथे छान असं थंडगार, शांत वातावरण होतं. मनाला शांतता लाभेल असं छान प्रसन्न वातावरण या ठिकाणी होतं. तर तिथे नमस्कार केला आणि आम्ही गेलो बाजूच्या मंदिरामध्ये. हे आहे श्रीराम मंदिर. अगदी गोंदवल्यातील धाकटे श्रीराम मंदिर जे आहे त्याप्रमाणे या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. अगदी गोंदवल्याप्रमाणेच हनुमानाची मूर्ती सुद्धा श्रीरामाच्या मूर्तीच्या समोर इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि या मूर्तीच्या वरच तुम्ही बघू शकता आरसा लागलेला आहे, जिथे मागे तुम्ही रामाची मूर्ती सुद्धा बघू शकता, जे आम्हाला खूप आवडलं. जय श्रीराम.